हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. तर माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहोत अमेरिकेमध्ये इंडियन स्टोअरमधनं ग्रोसरी आणल्यावर किती खर्च होतो साधारणतः. तर ही आम्ही ग्रोसरी जी केली आहे ती फक्त काहीच गोष्टींची होती. म्हणजे मला 2-3 गोष्टी हव्या होत्या, तर त्या आम्ही ग्रोसरी स्टोअरमधनं आणल्या, इंडियन स्टोअरमधनं. तर त्याचं ते मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार. तर आम्ही हे स्वादचं तूप आणलंय, घी. तर हे आहे साधारण 1 किलो आहे, 946 ml आहे. सो हे तूप आणलंय. तर नॉर्मली मी तूप घरीच कढवते, केरीगोल्डचं बटर आणून त्याचं मी तूप कढवते. पण मला काल वेळ नव्हता आणि मला अर्जंट तूप हवं होतं, सो मी हे घेऊन आली आहे. त्यानंतर हा मैदा, ऑल पर्पज फ्लॉर. तर हा मैदा आहे, तो मैदा आहे 908 ग्रॅम. तर हा मैदा आणलेला आहे. त्यानंतर हे राईस फ्लॉर, तांदळाचं पीठ पण साधारण 907 ग्रॅम आहे. सो ते पण मी आणलेलं आहे. त्यानंतर आम्ही ट्रिपला चाललो आहोत. लॉंग विकेंड आहे, तुम्हाला माहीतच असेल, 4 जुलै येत आहे. तर लॉंग विकेंड असल्यामुळे आम्ही वेकेशनला चाललो. तर त्यासाठी काही असं फ्लाईटमध्ये किंवा असंच फिरायला गेल्यावर आपल्याला काहीतरी भूक लागली की थोडंफार असं तोंडात टाकायला, म्हणून मी असं स्नॅक्स घेऊन आली आहे. तर ते स्नॅक्समध्ये आहे छेडासचे मसाला बनाना चिप्स. सो हे आय गेस इंडियामध्ये पण डीमार्टमध्ये मिळतात. सो ते मी घेऊन आलेली आहे. आणि त्याचं तर हे आहे, पण हे 170 ग्रॅम आहे. तर हे एक पॅकेट. त्यानंतर हे लिटिल हार्ट्स बघितल्यावर तुम्हाला तुमच्या लहानपणीच्या गोष्टी आठवल्या असतील. तर हे मी मनस्वीसाठी घेतलं आहे. तर हे लिटिल हार्ट्स पण छोटंसं पॅकेट आहे, तर हे एक घेतलेलं आहे. त्यानंतर ही आहे भाकरी. तर ह्याच्यात अशा छोट्या छोट्या भाकऱ्या असतात नॉर्मली, म्हणजे खाकरा म्हणणार नाही मी, पण लाईक टाईप ऑफ खाकरा. तर ह्या एवढ्याच डब्याच्या आकाराच्या असतात. तर ह्या जिरा आणि कोरिएंडर, तर ह्या 2 प्रकारच्या भाकऱ्या मी घेऊन आलेली आहे. तर हे सगळं सामान तुम्ही बघू शकता. तर हे सगळं सामान मला $38.25 ह्याला पडलेलं आहे. तर हे नॉर्मली जर आपण, म्हणजे ह्या गोष्टी आपल्याला इंडियन स्टोअरमध्येच मिळतात, ज्या आपल्या घरगुती लाईक इंडियाशी रिलेटेड असतात, त्या इंडियन स्टोअरमध्येच मिळतात. पण जर हे सामान जर आपण दुसऱ्या कुठच्या स्टोअरमध्ये घ्यायला गेलो असतो, फॉर एक्झाम्पल अल्डी, तर अल्डीमध्ये पण हे प्राईस फॉर व्हॅल्यू फॉर प्राईस असं म्हणतात. सो नॉर्मली कम्पेअर केलं तर बाकीच्या स्टोअर्समध्ये कमी कॉस्ट होते ॲज कम्पेअर्ड टू इंडियन स्टोअर. तर आजचा हा माझा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला तो नक्की मला सांगा. आणि पुढच्या ब्लॉगमध्ये नवीन काहीतरी गोष्ट घेऊन मी नक्की येईन. थँक्यू, धन्यवाद.